आम्ही सगळ्या गोष्टी कॅरी केल्या होत्या, पण नशिबाने आपला असा कुठलीच वेळ प्रसंग आला नाही की ज्यांनी असं काही आपल्याला फेस करावं लागेल. सेफ गेलो, सेफ आलो. मेन बजेट, तुम्हाला बोलतो आपण बजेटचा व्हिडिओ करणार आहोत. तर आता मेन बजेट राहिलेलं आहे. बजेट जर तुम्हाला सांगायचं आहे मला. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तुम्ही बघताय कोकण रोड ट्रिपचा हा शेवटचा एपिसोड, कारण इथून आपली पूर्ण सिरीज जी आहे ती एंड होणार आहे. तर तुम्ही आता सर्व व्हिडिओज बघितले, चांगला सपोर्ट दिलात आणि मेन राहिली बात ती आपली खर्चाची. कारण कसं आहे, तुम्हाला बोललो मेन आपल्या पॉकेटला परवडणार तर आपण सगळ्या गोष्टी करणार होत नाही, तर आपण करणार नाही की आपल्याला खर्च किती होतोय. पेट्रोल आलं, आपलं बाकीचा ट्रॅव्हलिंगचा खर्च आला, म्हणजे स्टे झालं, मेन आपलं फूड आलं, ह्या सगळ्याच गोष्टी. आता आपण जो रूट कव्हर केला तुम्हाला माहिती आहे, आपण प्रत्येक व्हिडिओला मॅप पण लावला होता की कसा कसा आपला रूट आहे, त्याच्यामध्ये फेरीज किती आहेत, आपण स्टे कुठे कुठे घेतलाय. ज्यांनी स्टार्टिंग पासून जी सिरीज पूर्ण बघितली त्यांना माहिती आहे, आणि ज्यांनी हा शेवटचा व्हिडिओ जो बघतोय ज्यांनी नाही बघितले त्यांनी परत सांगतो की आपली जी प्लेलिस्ट आहे ती आपण क्रिएट केलेली आहे. आपल्या युट्यूब चॅनलला जा, मी पाटील ब्लॉगरला व्हिडिओ बघताय, आपलं चॅनल ओपन करा आणि आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. कोकण रोड ट्रिप 2023चा पॉडकास्ट पण आहे आणि आपली प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे, तर त्यात जा. सुरुवातीपासूनचे सगळे एपिसोड बघा. जर तुम्ही लाईनशीर बघताय ना तर तुमची पण चांगली लिंक लागेल. आपण कुठून निघालो, काय निघालो, मध्ये प्रॉब्लेम काय झाले, काय आपण गंमत जम्मत केली, सगळ्याच गोष्टी. तर ते एन्जॉय करा. बघितलं असेल अजून पण तरी जाऊन. आता ह्याच्यानंतर आपण मोठं करणारच आहोत. याला पण चांगला सपोर्ट भेटला. आपलं चॅनल सध्या ग्रो अप व्हायच्या लाईनवर आहे, त्याच्यामुळे त्या चॅनलच्या आपल्या सबस्क्रायबरच्या हिशोबाने चांगला सपोर्ट भेटलाय. मी बोलेन असं नाही बोलणार की भरपूर व्ह्यूज केल्या, भरपूर व्हिडिओ शेअर झाल्या, ठीक आहे, पण जेवढे आपले सबस्क्रायबर होते जेवढे गेनिंग होतात, अजून गेन्स होतात, त्या हिशोबाने आपला जो सपोर्ट भेटला तो छान होता. तर आता मेन बात राहिली आपली की काय की सगळं झालं. मेन बजेट, तुम्हाला बोलतो आपण बजेटचा व्हिडिओ करणार आहोत. तर आता मेन बजेट राहिलेलं आहे. बजेट जर तुम्हाला सांगायचं आहे मला की टोटल आता आपण काय काय कशामध्ये खरेदी, म्हणजे कशामध्ये जास्त खर्च झालेला आहे. विषय पहिले मी सांगतो. आपल्या मेन त्याचे मी कॅटेगरी केलेत. तुम्हाला इथे खाली किंवा एक साईडला मी आता माझ्या व्हिडिओच्या हिशोबाने नंतर लावतो एडिट करताना, त्यानुसार तुम्हाला इथे पण बघायला भेटेल जसं मी सांगतोय. ओके, तर मेन आपलं आलं गाडीचं पेट्रोल, नंतर आलं आपलं फूड, ओके, नंतर आलं आपलं स्टे म्हणजे हॉटेल्स रूम, काही बोला तुम्ही ते तुमच्यावर आहे. ओके, नंतर ज्या फेरी केल्या आपण 4 फेरी केल्या, 4 फेरी त्या, नंतर पार्किंग झाली, म्युझियम झालं आणि स्कुबा डायव्हिंग केली ते, आणि आपला पर्सनल खर्च काय केला असेल तो वेगळा त्याच्यामध्ये. पहिला तुम्हाला आमचा दोघांचा ओव्हरऑल झालेला खर्च सांगतो, त्याला तुम्ही डिवाइड करा, तुमच्या दोघांमध्ये डिवाइड झालाय खर्च, आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचा पर्सनल काय खर्च झाल्यावरती तो सांगतो तुम्हाला. ओके, तर चला पेट्रोल पासून सुरुवात करू आपण. तर आपला जो पेट्रोल आहे ना, आता माझ्या गाडीला पूर्ण जवळपास 1300 किलोमीटर गाडी चालली पूर्ण इथून निघाल्यापासून घरून रिटर्न येईपर्यंत. त्याच्यामध्ये आपल्या गाडीला 4000 रुपयाचा पेट्रोल लागलं. 4000 रुपये पेट्रोलमध्ये आपली गाडी पूर्ण फिरून आली. एवढा रूट आपला 1300 किलोमीटरचा. आणि दादाची जी गाडी होती CBR 150, तिला जवळपास 3200 रुपयाचं पेट्रोल लागलं. ती पण जवळपास एवढीच किलोमीटर, थोडीशी जास्त लागली असेल, पण कसं CC कमी त्याच्यामुळे ॲव्हरेज मध्ये थोडासा फरक पडतो. तर ठीक आहे, काय हरकत नाही. तर ती थोडीशी जास्त आली असेल, कारण काय झालं आम्ही गोव्यात वगैरे होतो त्यावेळेला त्याची गाडी फिरवली होती, त्यात पेट्रोल टाकून एकच गाडी फिरवली, एक गाडी माझी ठेवली होती. असं 1-2 ठिकाणी आम्ही केलं, त्याच्यामुळे थोडीशी किलोमीटर जास्त आहेत, बस एक 100-150 किलोमीटरचा फरक, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर त्याच्यानंतर हे झालं, त्याच्या गाडीला 3200 रुपये आणि आपल्या गाडीला 4000 रुपये पेट्रोल असं लागलं. त्याच्यानंतर आपण मेन आला फूड. आता एवढ्या दिवस आपण फिरलो, जवळपास 9 दिवस आपण होतो. 9 दिवसामधला जेवढा आपल्याला फूडचा सगळा खर्च झालेला आहे तो पाण्याचे बॉटल वगैरे सगळं इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. तर टोटल 7000 रुपये आपला खर्च आलाय, सगळा फूड, ज्यूस पकडा, खाणं सगळंच ऑल ओव्हर. तो आपला 7000 रुपयाचा बजेट बसला फूडचा. त्याच्यानंतर आपले हॉटेल्स आले, रूम्स आले, काय बोलाल ते तुम्ही. तर ह्या गोष्टी आल्या. ह्याच्यासाठी आहे ना जवळपास सगळ्या दिवसाचं पकडलं. तर पहिल्या दिवशी आपण मुरुडला होतो, आपलं मामाचं घर होतं, बोलत तिथे काय आपल्याला खर्च नाही, पण बाकीचे पुढचे दिवस राहिलो आपण तेवढे तिथे आपल्याला टोटल सगळं पकडलं ना, तर आपल्या 6000 रुपयाचा तो रूमचा सर्व खर्च आला. त्याच्यानंतर ज्या आपण फेरी बोट केल्या, बरोबर आहे, मेन फेरी बोट होत्या, मेन क्रॉसिंग, आणि आपला रूट सगळा कोकण पूर्ण बिस्टच रूट होतं, तुम्हालाही माहिती. आतला रूट आपण केला, एक पण बाहेरून गेलो नाही, फक्त जेव्हा गोव्याला जायला निघालो त्यावेळेला आपला बाहेरचा रूट निघाला. बाकी सर्व लास्ट पर्यंत आपण आतल्या रूटने झालो आणि कोल्हापूरला येताना बाहेरच्या रूटने आलो मात्र. तर फेरींना जवळपास 4 फेरी बोट लागले, त्याच्यापैकी 3 फेरी बोटचे आपले 400 रुपये जवळपास झाले. एक फेरी बोटला काय झालं तुम्हाला पण सांगतो,
तिकीट आधी काढायचं असतं, आम्हाला माहिती नव्हतं. कारण आधी 2 वेळेला काय झालं की जिथे आम्ही होतो ना तिथे आतमध्ये तिकीट घेऊन आले होते, आम्हाला म्हणजे तिकीट दिलं आणि पैसे द्या सांगितलं होतं. तर आम्हाला पण वाटलं ह्याच्यात पण सेम आहे, पण त्याच्यात तसं नव्हतं. त्यात पहिलं तिकीट काढायचं, पण लक बाय चान्स आम्ही तिकीट चेक केलं नाही, त्याच्यामुळे एकाचे पैसे वाचले. ठीक आहे, म्हणजे त्याचे 100 रुपये तुम्ही अजून पकडा, म्हणजे 400 आणि 500 रुपये धरून चला. नंतर आपली पार्किंग आली, मेन गोव्यामध्येच लागलं, बाकी ठिकाणी कुठे पार्किंग नाही ना, तिथे 300 रुपये आपले पार्किंगचे झाले. त्याच्यानंतर म्युझियम होतं, नंतर ती जेटीवरची एंट्री वगैरे होती, बाकीच्या गोष्टी होती, त्या सगळं ओव्हरऑल त्याच्यामध्ये म्युझियम आणि हे पकडून आपला 300 रुपये खर्च झाला. प्राचीन कोकण बघितला आपण ते. हा, तर तुम्हाला काय सांगतो, तर आपण नंतर स्कुबा डायव्हिंग केली मालवणला गेल्यावर. तर स्कुबा डायव्हिंगचं आपलं काय झालं, पहिलं आपण आहे ना 1,000 रुपयाचं पॅकेज घेतलं होतं पर पर्सन. त्याच्यामध्ये सर्व राईड्स, जेटस्की, पॅरासेलिंग वगैरे समथिंग सर्व राईड्स इन्क्लूड होत्या. पण परत असं विचार केला की काय झालं, ह्या सर्व राईड्स आपल्याकडे आपण करतो नेहमी, त्याच्यामुळे त्यासाठी परत पैसे वेस्ट का करा ना आपले. तर परत बोललो जाऊ द्या, ठीक आहे, ते नाही केलं. मग फक्त स्कुबा डायव्हिंग घेतली, म्हणजे 500 रुपयाला आम्हाला, म्हणजे 1000 रुपयात दोघांचं भेटलं पॅकेज. ओके, मग आम्ही फक्त स्कुबा डायव्हिंग केली. आणि तो व्हिडिओ पण आज म्हणजे अपलोड झालेला आहे, तो पण तुम्ही बघितला असेल. आणि दुसरं काय म्हणजे बोलायचं मला की कसं आहे, आता मी तुम्हाला सांगितलं स्कुबा डायव्हिंग 500 मध्ये केली आपण, म्हणजे पर पर्सन 500 रुपये पडली. पण असा विचार करू नका, कसं असतं जसे पैसे जास्त होतात ना तसं टायमिंग खर्च जास्त वाढतं, अजून डीप मध्ये नेतात, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या असतात. आता आमचं होतं, आता आम्ही जो मालवणचा फोर्ट आहे त्याच्या बाजूलाच जे तिथं आहे तिथेच होतं. काही ठिकाणी आतमध्ये पण नेतात, दुसरं कुठेतरी आहे लोकेशन मला माहिती नाही, पण तिथे पण नेतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या लोकेशन आहेत, म्हणजे जसं आपलं बजेट असेल त्यानुसार सगळ्या गोष्टी होतात. पण ठीक आहे, आपल्याला एक्सपिरियन्स करायचा होता, आपला बेस्ट एक्सपिरियन्स झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम परत कधी गेलो की करूया एकदम अंडर डीप वॉटर, ह्याच्यापेक्षा जास्त. तर ते झालं. आता हा सगळा आपला टोटल खर्च झाला, म्हणजे जवळपास सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर पकडलं तुम्ही तर दोघांचं आमचं जवळपास 22,200 रुपये होते. म्हणजे पर पर्सन जर पकडलं तर 11,100 रुपये आम्हाला एकेकाला खर्च आला, दोघांचा डिवाइड केलं तर ह्याच्यात. आणि हा सगळा आमचा दोघांचा काउंटर मधला खर्च आला, म्हणजे जो झाला तो दोघांचा डिवाइड खर्च झाला हा. आणि मेन पर्सनलला तुम्हाला सांगतो, पर्सनलला कसं आलं, पर्सनलला इकडे 5,000, 7,000 रुपये इकडे जास्त गेलेच, माझे गेले, त्याचे गेले, म्हणजे जवळपास 19-18 असे जवळपास समथिंग दोघांची अमाऊंट झाली माझी, 19-18. कारण कसं होतं, घरी देण्यासाठी वस्तू खायला घेतलं, बाकीचं आपण इतर घेतो, हे खायला घे, ते खायला घे, ते ह्याच्यात पकडत नाही. ह्याच्यात मेन जेवढं आपण दोघांच्यात कंट्रोल करण्यासारखं आहे त्याच गोष्टी पकडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचं मी तुम्हाला सांगितलं ना, बाकीच्या इतर झाल्यात गोष्टी त्या आमच्या स्वतःच्या खिशातून आम्ही केल्यात घरी नेण्यासाठी, बाकी ऑल ओव्हरऑल. मग तो जर पकडला तसं तर 18-19 करत दोघांची समथिंग अमाऊंट जाते ती. आणि जर हा सगळा जवळपास बजेट बघितलं, म्हणजे 18-19 पकडलं एकूण, बाकी बघा. हा मी तुम्हाला माझा बजेट सांगितलं की मी किती खर्च केलाय. आता तुम्ही जर जाताय आणि आपण जो रूट दाखवलाय त्या सेम रूटने कव्हर करताय, आणि आता परत तुमच्यात पण आहे, कारण कसं आम्ही जेवायला थांबलो की टायमाला 500 रुपये तसंच होतात. त्याच्यापेक्षा कमी. आता काही जण गेले तर अजून कमी मध्ये नाश्ता करू शकतात, एक सांगतो तुम्हाला, म्हणजे जास्त पण करू शकतात. म्हणजे तो तुमच्यावर राहील की तुम्ही किती खर्च करताय आणि तुमचा बजेट कसा होतं. तर हा मी माझा बजेट तुम्हाला सांगितलं, ओव्हरऑल जवळपास 22,000 आपलं सर्व बजेट गेलं दोघांमिळून. आणि त्याच्यावरती खर्च हा फक्त ओव्हरऑल म्हणजे कट्टोकट सगळा, हॉटेल्स, पेट्रोल वगैरे हे धरून. त्याच्या व्यतिरिक्त वरती खर्च केलाय तो एक 7-8 हजार रुपये तो वेगळा गेला, म्हणजे 18-19 अमाऊंट. मी तसं बघितलं तर एक 40,000वर सगळा ओव्हरऑल खर्च पडलाय आमचा दोघांचा, माझे 20 त्याचे 20. आणि हा सगळा आता पूर्ण ट्रिपचा खर्च झाला. आणि जर तुम्ही आधी जर विचार केला म्हणजे ट्रिपला जायच्या आधी की आपण काय काय घेतलं काय नाही घेतलं, कारण कसं आलं ही पहिलीच आपण मोठी ट्रिप केली, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण बाय केल्यात. म्हणजे जॅकेट झालं, गोप्रो झाला, गाडीचं काम केलं ते थोडंसं झालं. म्हणजे नाही बघितलं तर तरी जायच्या आधी 20,000 रुपये असेच समजे. म्हणजे तसं बघितलं तर प्रत्येकी माझा पर्सनली बघितलं तर माझा 40,000 रुपये झाला खर्च. एक आधीपासूनचा खर्च डिवाइड केला, म्हणजे आपण धरला ग्राह्य तर. आणि त्याचा बघितलं ना तर त्याने पण जवळपास तो आपला गिंबल वगैरे मागवला, बाकी त्याच्या पण गाडीचं काम झालं, जवळपास त्याचा पण समथिंग तेवढाच खर्च आहे. म्हणजे जसं बघितलं तर ती 70-80 हजारावर जाते तो आकडा, तो सोडा, तो फक्त आमचा आधीच्याकडनं. आपलं ते कसं आहे, मेन ज्या गाडीवर जाणार ती गाडी ओके असणं महत्वाचं आहे. आणि मेन ज्या आपल्याला लागणाऱ्या एक्सरसाइज आहेत त्या पाहिजेतच, त्याला ऑप्शन नाही आहे काही झालं तरी, जे हवंय ते हवंय. त्याच्यामुळे ते झालं आधीचं, ठीक आहे, हरकत नाही. पण तसं बघितलं तर एक 20,000 रुपये एकटा माणूस जरी जातोय या रूटने तरी एक तेवढा पकडून चालावा त्याने.
समथिंग इकडे तिकडे हे करून तेवढ्या याच्यामध्ये तुमचं होऊन जाते. बाईकने आपण जो रूट कव्हर केला, गाडीचा पेट्रोल आलं, सगळ्याच गोष्टी. अजून मोठी गाडी असेल तर पेट्रोल जास्तही लागू शकतं. याच्यापेक्षा खालची गाडी असेल तर अजून कमी लागू शकतं पेट्रोल. ते तुमच्यावर डिपेंड आहे. कारण कसं आलं एवढ्या रूटमध्ये आहे ना, एक बघितलं की पेट्रोल पंप नाही आहे कुठे, किंवा साधं मेडिकल हॉस्पिटल तर दूरचीच बात. इथून जो आम्ही निघालो होतो डायरेक्ट आपल्या इथून अलिबागमधून जी टाकी फुल केली ती डायरेक्ट टाकी फुल करायला गाडीची गेली रत्नागिरीला. तेवढी गाडी चालली आपली. पण मध्येच इमर्जन्सीमध्ये एखाद्याच्या गाडीमध्ये पेट्रोल कमी असेल, संपलं तर ब्लॅकमध्ये कुठे भेटत असेल तर नाही. दोन्ही साईडचा रस्ता तुम्ही आजपर्यंत व्हिडिओमध्ये बघितला, पूर्ण जंगल आहे. मध्ये इमर्जन्सी साधा पंक्चरवाला नाही भेटत आहे. आम्ही सगळ्या गोष्टी कॅरी केल्या होत्या, पण नशिबाने आपला असा कुठलीच वेळ प्रसंग आला नाही की ज्यांनी असं काय आपल्याला फेस करावं लागेल. सेफ गेलो, सेफ आलो. ह्याच्यानंतरची पण आपण राईड करणार आहोत, चांगली मोठी राईड करणार आहोत. विचार करतोय, चालू आहे प्लॅनिंग. तोपर्यंत ती राईडची तयारी होईपर्यंत इथलं आपण फिरू, जेवढं होईल तेवढं आपल्याकडलं. त्याच्यानंतर मोठ्या राईडला पण जाऊ आणि तुम्हाला पण नवीन नवीन गोष्टी आपण दाखवणारच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्याच्यामुळे अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण भारी भारी कंटेंट अजून येईल. हा काहीच नाही, सुरुवात होती. मी बोलून हा ट्रेलर आहे, अजून पिक्चर अभि बाकी आहे. मोठे मोठे अजून राईड करू आपण चांगला चांगला. कारण कसं होतं, आणि मेन जो आपल्या सोबत जाणारा माणूस असतो ना, त्याला मेन आवड लागते सगळ्या गोष्टींची. ज्याला आवड नसते ना त्याला नेऊन काय अर्थ नसतो, कारण तो फक्त एक ड्रायव्हर सारखा सोबत येतो. चल बाबा इथून तिथे जायचं आहे, चल, असं होत नाही. आवड असेल तर आपण सगळ्या गोष्टी एकदम मनापासून करतो. आणि जे गाडीवरचा फील आहे ना, रस्ते आणि तो सगळ्या गोष्टी अनुभवत जायचा. आणि लोकेशन एवढे मस्त मस्त भेटले, जेवढे दाखवले त्याच्यापेक्षा आम्ही जेवढं फील केलंय ना, तो काहीतरी एकदम वेगळं होतं. मस्त जे मन करत होतं की इथून जावत नाही, इथंच राहावं. एवढे भारी भारी लोकेशन होते आणि खूप एन्जॉयमेंट केली. तुम्ही बघितलं, अजूनही सांगते, कोणी आपली सिरीज बघितली नसेल तर जा, प्लेलिस्ट आपली क्रिएट केलेली आहे. सुरुवातीपासून सर्व एपिसोड बघा. चला जास्त वेळ घेत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.